डॉक्टर साहेब काय झालं, तिला ना अचानक भोवळ आली. काय झालं आम्हाला काहीच कळलं नाही हो. या अजून काही तपासण्या कराव्या लागतील, मग त्यांना काय झालं याचं आपल्याला निदान करता येईल. हा. ही काही औषधं लिहून दिली आहेत, ती त्यांना दिली की आराम पडेल. थोडी महाग आहे. महाग म्हणजे केवढं पडतील? आई तू थांब ना जरा. हे बघा, त्यांना थोडा वेळ इथेच आराम करू द्या, मग त्यांना घरी घ्यायचं. रमे, हो. मी आणि पिंट्या इथे थांबतो, तू मामीला घेऊन घरी जा. हा. बाय. अहो ऐका की, ते एवढी औषधं लिहून दिलेत महागायचे, आणि तपासण्या पण करायला सांगितले. आपल्याकडे कुठे आहेत पैसे एवढे? मामी अगं आम्ही समजे आहोत ना इथं, तू कशी पाहिजे एवढी काळजी करते? अगं बरं पिंट्या दादा, ती यादी दे इकडं, मी घेऊन येते औषध. अगं रमी तू कशाला, मी आणतो ना. अरे राहू देत की, मी मामीला बी घरी घेऊन जाते आणि औषध बी घेऊन येते. अगं पण पिंट्या दादा, अरे तू आणि मामा थांबा की इकडे सुमी जवळ. हा, तिची प्रकृती बी अजून नाजूकच आहे बघ. मी घेऊन येईन औषध. मामी मी जाऊन येते, तोवर तू आराम कर, मग जाऊ आपण घरी. देते आधी, जाऊन येते. दादा, ओ प्रताप दादा, या. हे बघा, हे आजपासून आपलं हे ऊसाचं गुऱ्हाळ सुरू बरं का. हे असं समजा सामान भरायचं आणि बाहेर पडायचं, आणि ए गारे 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 गार असा आवाज देत गावातून 4-5 चक्र मारायच्या. अच्छा, ते कसं आहे, ऊस बी आलाय, त्यामुळे ऊसाच्या रसाला मागणी असणार, आणि या दिवसात ना गल्ला बी चांगला जमतोय बघा. दामू, हा, मी उसाचा रस विकायला जाऊ का? वा 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 वा. अहो काय म्हणताय तुम्ही हे दादा? हे बघ, खोदकामाच्या मजुरीचं काम संपलं, आता काहीतरी नवीन काम शोधायलाच पाहिजे ना. अहो ते एका जागेवर काम होतं, आणि हे गावभर फिरावं लागणार आहे. मला सांगा, तुम्ही हे घेऊन गावभर हिंडणार आणि हे गारे 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 गार असा आवाज देणार? अरे त्यात काय झालं, मी गाडी घेऊन फिरेन सगळीकडे. नाही नाही, तुम्ही कराल, पण मला नाही पटत ते. अहो तुम्ही दामू, हे बघ, काम हे काम आहे, हे मी तुला आधीच सांगितलं, आणि सध्या मला कमी दिवसात खूप पैसे साठवायचे आहेत, त्यामुळे मी कुठलंही काम करायला तयार आहे. आणि रमायांच्यासाठी तर मी काही करायला तयार आहे, अगदी काही. मी प्रेम करणारी लई माणसं पाहिली, पण तुमच्यासारखा जीव तोडून, रक्ताचं पाणी करून, तुटून प्रेम करणारा मी पहिल्यांदाच बघतोय. 1 मिनिट ना, मी आलोच. दादा, पूजा तुम्ही करायची. अरे पण निघायचं? एक मिनिट थांबा. आई काय झालं, तू अचानक गाडी का थांबवली? तेजू, प्रताप, अरे तू काय करतोयस? ही असली कामं? 1 मिनिट. हे घे. ते जाऊ दे, तू सांग, कशी आहेस तू? मी बरी असेन असं वाटतं का तुला? तेजू मॅडम, काय आईला ट्रेकिंगला घेऊन चाललात वाटतं? मी आईला ट्रेकिंगला नाही, तुला घरी न्यायला आलीये मी. दादा तू चल आता घरी, पास झालंय सगळं. हे किती दिवस चालणार आहे? हे खूप झालंय आता हे सगळं. प्लीज घरी चल. आणि तुला जेवढा त्रास होतोय ना, एवढाच त्रास आम्हाला पण होतोय. तुम्हाला कोणी सांगितलं की मला इथे त्रास होतोय म्हणून? अगं, आय एम एन्जॉयिंग दिस रिअली.
त्यामुळे तुम्ही पण अजिबात त्रास करून घेऊ नका. इथे उन्हातानामध्ये रसाचं गुऱ्हाळ चालवतोयस आणि म्हणतो त्रास करून घेऊ नकोस. ते काही नाही प्रताप, आत्ताच्या आत्ता गाडीत बस आणि चल. आणि काय? ठीक आहे प्रताप, आता परे घरी चल. अच्छा, रावसाहेबांनी आमच्या लग्नाला होकार दिलाय का? आई, मी जाधवांच्या वाड्यावर तेव्हाच येईन जेव्हा रावसाहेब रमा यांचा सून म्हणून स्वीकार करतील. त्यामुळे वाड्यावर येईन तर फक्त जोडीने. अरे दादा, पण तू हे सगळं इतकं कॉम्प्लिकेट का करतोय? आणि हे सगळं का? हे प्रेम आहे म्हणून इतका वेडेपणा करशील का तू? तू चल आता घरी. आणि हे सगळं काय आहे? लोकेट यू, ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? तेजू, मी घरी जिम करत असताना सुद्धा अशीच अवस्था राहायची, तेव्हा तू काहीच नाही म्हणायची. इथे ही अशी जिम केली ना की मला पैसे मिळतात. विसरू. थँक्यू. बरं, ते जाऊ दे. तुम्ही उसाचा रस पिणार? दादा अरे पण तू नाही, म्हणजे प्याज मी स्वतःच्या हाताने बनवलं. तुम्हाला माहिती आहे, ऊस तर गोड असतोच, पण मी जेव्हा सर्व करतो ना तेव्हा त्यामध्ये माझं प्रेम सुद्धा होतं. इथे खूप जण येतात, काही जण तहान लागलेली असते म्हणून येतात, काही जण असेच येतात. पण आई, तुला सांगू, ते जेव्हा उसाच्या रसाचा एक घोट घेतात ना तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात बघतो. त्यांच्या डोळ्यामध्ये जे समाधान असतं ना ते खूप आनंद देणार असतं. मज्जा येते. घ्या, बघा, टेस्ट करून सांगा मला. हे काय झालं? तू का रडतेस? तू नेहमी म्हणतेस ना की मी रावसाहेबांचा मुलगा आहे जो कधीच हरत नाही म्हणून. पण तू हे असं रडून मला हरायला भाग पाडतेस. तुला तुझा मुलगा हरलेला बघायचा आहे का? नाही ना, मग अजिबात त्रास करून घेऊ नको. आता परे पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना की खूप अस्वस्थ वाटतं मला. तुम्ही इथे राहिलात तर रावसाहेब खूप त्रास देतील तुम्हाला. नको नको त्या गोष्टी सहन करायला लागतील रे. आई, मी रमा यांच्यासाठी काहीही करायला तयार. रावसाहेबांनी मला 16 जरी दिले ना तर मला ते सुद्धा मान्य. प्रताप, काय बोलतोयस तू? रमा कशी आहे? रमे, निर्मला ताई, अगं कशी आहेस तू? मी बरी आहे, पण तू कसल्या काळजीमध्ये आहे एवढी? अहो, मामीची तब्येत बरी नाहीये बघा, आणि तिची औषधं आणायला पैसे बी नाही. त्यामुळे हाच विचार करत होते की कुठं काम मिळेल का, 2 पैसे कमवता येतील का. अच्छा, मग रमा हे बघ, मी हे पाणी आणून द्यायचं काम करते. सध्या पाण्याचे खूप हाल आहेत ना, म्हणून 4 किलोमीटरहून पाणी आणून द्यायचं काम मिळालं आहे. पैसे बी चांगले देतात. 1 हंडा आणून द्यायचे 25 रुपये. ताई, मला बी हे काम मिळेल का? मिळेल की, तू चल माझ्या संग. चालतंय, चल. बरं, रस कसा झाला होता ते तुम्ही सांगितलंच नाही. आवडला ना? आपल्या घरी आपल्या डायनिंग टेबलवर बसून प्यायला जास्त आवडला. आई, मलाही आवडेल. एकाच डायनिंग टेबलवर आपण आहोत. तू आहेस, तेजू आहे, रावसाहेब आहे आणि रमा सुद्धा असते. आपल्या फॅमिलीचा एक भाग म्हणून. मी तुझ्यासाठी उद्यापासून डबा पाठवते. आई, रमा माझ्यासाठी नेहमी डबा घेऊन येतात. इथे सुद्धा त्या माझ्या केअरटेकर आहेत. रमाला सगळ्यांची काळजी करायची सवयच आहे. मग तिला कितीही काही असलं ना तरी ती चेहऱ्यावर अजिबात दाखवणार नाही. कायम स्वतःचं कर्तव्य पार पाडेल ती. रमा, काय झालं? तुम्ही पाणी घेऊन कुठे चालला? अहो, काही नाही छोटे, मला ते इथंच पाणी पोहोचवायचं होतं, याचंच काम करत होते. बाईसाहेब, ताईसाहेब, तुम्ही कशा आहात? रमा, तुला खोटं बोलता येत नाही हे सरळ तुझ्या डोळ्यात दिसतंय. नाही बाईसाहेब, फक्त एवढंच आहे की मामीची तब्येत जरा बरी नाहीये. का, काय झालं? अहो, तिचं लई डोकं दुखते बघा. अगं, हा त्रास तिला खूप आधीपासून आहे. वय ठाव आहे आमसनी, पर बरं वाटेल असं वाटतंय आमसनी. आणि बाईसाहेब, आणखीन एक महत्वाची बातमी आहे. कसली? आमच्या सुमीला मुलगी झाली आहे. मग कशी आहे सुमी? बरी आहे. रमा, सिमरनला नक्की माझ्याकडनं कॉंग्रॅच्युलेशन सांगा.
बाय. येतो आम्ही. रमा, आई म्हणाले ते बरोबर आहे. काय? तुम्हाला काहीच लपवता येत नाही. तुमचे डोळे स्पष्ट सांगताय. आता तुम्ही आईपासून जे लपवलं ना ते मला सांगा. हे काम तुम्ही का करताय? अहो छोटे मालक, मामीची तब्येत लई बिघडली आहे बघा, आणि तिच्यासाठी औषध बी आणायची आहेत, तेव्हा म्हणून हे काम करत होते. ठीक आहे, मी तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही हे काम करणं थांबवा. अहो नाही नाही नको. हे बघा छोटे मालक, एका महिन्यात तुम्हाला लई पैसे कमवायचे आहेत, त्यामुळं मी तुमच्याकडून पैसे नाही घेणार. रमा, पण सरला मावशींची तब्येत बरी होणे हे खूप महत्वाचं आहे. अहो तुम्ही म्हणताय ते माहित आहे आम्हाला, पण मी जे काही पैसे कमवीन ना त्यामध्ये येतील मामीची औषधं. तुम्ही नका काळजी करू. आता तुम्ही पैसे कमवणं जास्त महत्वाचं आहे बघा. बरं चला, आणि तर सांडलंय समजा, आणि बरं सरला अगं असू दे असू दे, बस 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 बस. तुम्ही पण बसायचे. बसते. काय सर, अचानक आले सांगितलं पण नाही. अगं रमा रस्त्यात भेटली होती, तिच्याकडून कळलं तुला बरं नाही म्हणून भेटायला आले. ते औषध आणायला गेले ना, माझ्यासाठी अजून आलेली नाहीये. औषध? रमा याबद्दल काहीच बोलली नाही. का केलं असेल तिने असं? आणि तिच्याकडे तर अगं पण रमा तर रस्त्यामध्ये पाण्याचे हंडे उचलत होती. पाण्याचे हांडे? मी विचारते जे तिला काय झालं ती. बस चहा काहीतरी. नाही नाही, काहीच करू नकोस, तू आराम कर. सरला, अगं रमा आणि प्रतापच्या प्रेमाबद्दल तुला काहीच माहिती नव्हतं, पण मला सगळी कल्पना होती. त्यांनी तुला सांगितलं नाही त्यामुळे तू नाराज होणं स्वाभाविक आहे. पण सरला, रमाला एकटं नको सोडूस ग. तिला आता तुझ्या आधाराची खूप गरज आहे. माणसांकडून चुका होतात, आणि तिने तुला नाही सांगितलं ही तिची खूप मोठी चूक आहे. आणि खरं सांगू, तिला तुला सगळं सांगायचं होतं असेल. अगं पण भीती वाटली असेल की तुला काय वाटेल, तू काय बोलशील. पण सरला एक सांगू, रमासारखी मुलगी न शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि मुख्य म्हणजे ती तुमच्यासाठी काही करायला तयार असते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे जी, पण काहीतरी बरोबरी असायला पाहिजे की नाही. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, कुठल्या गोष्टीत तरी बरोबरी होऊ शकते का आपली. तुमचा नको का तिला? प्रेम करताना श्रीमंत आणि गरीब कोणी बघत नाही ग, मन जुळतात फक्त. आणि जे प्रेम धर्म, जात, गरिबी, श्रीमंती न बघता होतं ना, तेच खरं प्रेम. बर, तू आराम कर, आम्ही निघतो आता. पण तुम्ही काहीच घेतलं नाही जी. अगं तुला बरं वाटलं ना की तुझ्या हातचं जेवायला येऊ आम्ही. हो मावशी, रमाच्या आणि तुझं आजचं जेवण आम्ही एवढं मिस करतोय ना. बरं सरला, हे घे. नाही जे. अगं असू दे, उपचाराला लागतील. आणि काहीही लागलं ना तरी मला सांग, संकोच करू नकोस. काय सर, 7 जन्म पुण्य केलं असं मी कुठलं तरी, म्हणून तुमच्यासारखी मार्केट भेटली मला. अगं असं काही नाहीये, येतो आम्ही, काळजी घे. अगं असू दे, ते पायरीपर्यंत येते. बर. सरला येतो. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं ही तुझी खूप जुनी सवय आहे, तसं करू नकोस. आणि मी रमाविषयी जे काही बोलले त्याचा शांतपणे विचार कर. काळजी घे. येतो मावशी.
अच्छा, हे काय बघतोय मी? अच्छा, म्हणजे बाईसाहेबांचं अजून रमाला छुपा पाठिंबा देणं सुरूच आहे तर. वा हरी वा, लय मोठी खबर हाती लागली बघ तुझ्या. आता ही खबर रावसाहेबांच्या कानावर घालायलाच पाहिजे. 200, 300, 400 रुपयात मामीची औषधं येतील. त्या 400 रुपयांसाठी तुम्ही मला पर्क करून टाकलात ना? अहो छोटे मला असं का म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे बघा आता, आज मी तुमची मदत घेतली असती तर जवळजवळ एका दिवसाची कमाईच कमी झाली असती ना तुमची. एकतर आधीच एका महिन्यात किती मोठी रक्कम कमवायची आहे, त्यात मी आधी तुमच्याकडून पैसे घेतले तर कसं चालेल बरं? नाही म्हणजे एखाद वेळेस जास्त पैसे कमवले ना तरी चालते, काही हरकत नाही, पण कमी पडाल ना ग ना. आणि काय काही नाही. सांगा. अहो एवढंच म्हणणं आहे माझं की दोघं मिळून कमवू आणि जपून खर्च करू, म्हणजे आतापासूनच आपल्या संसारासाठी पैसे जोडून जोडून वापरायची सवय लागेल. फारच दूरचा विचार करता तुम्ही. आता ते बी तुमच्याच कडून शिकले आहे. हो, हे तुम्ही माझ्याकडून शिकलात. मी पण तुमच्याकडून आज एक गोष्ट शिकलो. कुठली गोष्ट? त्या 400 रुपयांसाठी तुम्ही हंडा घेऊन 16 फेऱ्या मारल्या, पण तुमच्या चेहऱ्यावर कुठलाच त्राण नाही. तोच आनंद, तेच हसू, तोच उत्साह, अगदी जसाच्या तसा. काही झालं तरी चेहऱ्यावरचा आनंद कसा जपायचा हे शिकलो मी तुमच्याकडून. छोटे मला का तुम्ही बी... सगळ्यात आधी मला सांग, म्हणजे काही झालं तरी हा चेहऱ्यावरचा आनंद जपणं कसं काय जमतं तुम्हाला? काय सांगू तुम्हाला आणि कसं सांगू, पण मला फक्त एवढंच माहित आहे की तुम्ही माझ्यासोबत असताना मला काय बी होऊ शकत नाही. हो, कदाचित मग म्हणूनच असं होत असेल. हे घ्या. छोटे मालक, मी हा उसाचा रस एकाच अटीवर पिणार आहे. कुठली अट? यातला अर्धा उसाचा रस तुम्ही बी प्यायचा. ठीक आहे, माझी सुद्धा एक अट आहे. काय? तो उसाचा रस आधी तुम्ही प्यायचा. चालते. अहो हे काय? आणि ते सुद्धा माझ्या हाताने. नाही नाही छोटे मालक, ह्या अटीबद्दल तुम्ही काय बी सांगितलं नव्हतं. ही अट सांगण्याची गरज आहे का? घ्या. अर्धा झालाय, घ्या तुम्ही. आई, काय झालं? काय नाही, मला माहिती. दात कडायला काय झालं? काय समजलंय तुला? रमाची वाट बघते ना तू? नाही तसं काही नाहीये, म्हणजे आज पडून पडून कंटाळा आला होता मला म्हणून इथे येऊन बस. तसं काही नाही. एकदा माझ्याकडे बघून परत एकदा सांग बरं. काय नाही म्हणलं, तसं काय नाहीये. मला माहिती आहे, किती बी काय बी झालं ना तरी तुझ्या मनात रामाबद्दल जे प्रेम आहे ना कधीच नाही आटणार. तू सांगितलं नाही तर तसं काही नाहीये म्हणून. मग दवाखान्यात कसा काय आला तू? तुम्ही बरी आहे ना? अगं सुमी बरी आहे, आली ती शुद्धीवर आता. बाबा तुला डोळे आहेत बाबा. पिताश्री आले तिथं, ते म्हणले आता मी आलोय, तू जरा घरनं आवरून बिवरून तयार होऊन ये, म्हणून आलो. आता आवरून जाईन मी परत. हा मामी, गोळे घेऊन आले मी. अगं पर तू इथं काय करते? आराम करायचंस ना, तू तरी आत घेऊन जायचंस. बरं चल आपण आत जाऊ. चल सावकाश. हा. ये. बरं मी या गोळ्या घेऊन आलीये, तू खाऊन घेशील. अगं पण आधी जेवण झाले का तुझं? काही खाल्लं आहेस का?
औषधासाठी पैसे कुठनं आणले? अगं मामी ते जाऊ देत ना, एवढं काय विचार करते? आता औषध घेणं महत्वाचं आहे बघ. रमा, बाईसाहेब आणि ताईसाहेब आल्या होत्या. त्यांनी सगळं सांगितलंय मला. तू माझ्यासाठी पाण्याचे हंडे डोक्यानं व्हायले, असं करून पैसे जमवलेस रमा तू? थोडं करायची गरज होती का? अगं नाही मामी, म्हणजे तुला वाटते तितकं अवघड नाहीये बघ, ते पटपट झालं ते. मला सांग आता तू काय अवघड आहे काय अवघड नाही ते. एवढं सगळं माझ्यासाठी केलं रे मग तू? आता काय बी बोलू नकस. बरं उद्या माझ्या संग येशील बर का? नाही, आपल्या गावात जे सरकारी दवाखाना आहे ना व, तिकडे सगळी तपासणी कमी पैशात करून मिळते. मग आपण तुला तिकडच घेऊन जाऊया आणि तुझी तपासणी तिकडच करूया. हा